Hello and welcome back. Welcome to the another video session of Standard 7 Geography. We will start our lesson number 3 tides in this video session. Okay, we will continue the lesson. Can you tell? Observe the following picture and answer the question given below and discuss. तर बघा इथे काही पिक्चर्स दिलेले आहे दोन आणि याच्याबद्दल खाली क्वेश्चन्स लिहिलेले आहे आपल्याला बघायचे आहे. डू द अबव फोटोग्राफ शोज द सेम प्लेस ऑर डिफरंट प्लेस. या दोन्ही पण फोटोग्राफमध्ये जी प्लेस आहे जागा आहे सेम आहे की डिफरंट आहे. येस, व्हेरी गुड, ही प्लेस सेम आहे. ऑब्झर्व अँड नोट द स्प्रेड ऑफ द वॉटर सीन इन बोथ द फोटोग्राफ्स. तर याच्यात पाणी कुठपर्यंत आहे हे चेक करा आणि या चित्रात पाणी कुठपर्यंत आहे हे चेक करा. ते सारखंच आहे का नाही. बघा इथे हे पूर्ण कोस्टपर्यंत म्हणजे किनाऱ्यापर्यंत आलेलं आहे आणि इथे हे इथपर्यंत दिसते तुम्हाला म्हणजे किनाऱ्यापासून दूर दिसत आहे. व्हॉट इज दिस नॅचरल इव्हेंट कॉल्ड. आणि या नॅचरल इव्हेंटला काय म्हणतात. याच नॅचरल इव्हेंटला आपण टाईड्स असे म्हणतो. यात दोन पार्ट असतात, हाय टाईड आणि लो टाईड्स. जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन. बोथ द फोटोग्राफ शोज द सेम प्लेस. दोन्ही चित्रात जे फोटोग्राफमध्ये प्लेस दाखवली आहे ती सेम आहे. इफ यू स्टे नियर द कोस्ट फॉर सम टाईम यू विल रिअलाइज दॅट द सी वॉटर इज समटाईम्स व्हेरी क्लोज टू द कोस्ट. फिगर 3.1a 3.1a. while at other times it is far away from the coast. Figure 3.1b. We call this moment of the sea water tides. तर बघा तुम्ही कधी समुद्रकिनारी गेले असाल आणि थोड्या वेळ तुम्ही समुद्र बघाल तेव्हा तुमच्या असं लक्षात येईल की काही वेळा जे आहे ते पाण्याचे लटा म्हणतात. पाण्याच्या लटा किंवा पाण्याची भरती असे म्हणतात. हे कधी कधी आपल्याला एकदम समुद्र किनाऱ्याजवळ दिसते पाणी आलेलं आणि कधी कधी समुद्र किनाऱ्यापासून दूर दिसते. हा जो फिनॉमिना आहे याच फिनॉमिनाला आपण टाईड्स असे म्हणतो. बॅरिंग अ फ्यू मुवमेंट. बॅरिंग म्हणजे होते इथे वगळता, काही मुवमेंट वगळता. बॅरिंग अ फ्यू एक्सेप्शन्स ऑल द कोस्ट ऑन द अर्थ एक्सपिरियन्स टाईड्स. काही विशेष गोष्ट वगळता नॉर्मली जेवढे पण समुद्र किनारे आहे पृथ्वीवर इथे आपल्याला टाईड्स म्हणजे भरती बघायला मिळते. हाय अँड लो टाईड्स आर नॅचरल फिनॉमिना. हाय आणि लो टाईड्स हा नॅचरल फिनॉमिना आहे. हे नॅचरली होते, हे कोणी करतं का नाही. लेट अस ट्राय टू अंडरस्टँड द सायंटिफिक रिझन बिहाइंड द नॅचरल इव्हेंट. आता आपण हे का बरं होते हे समजून घेण्याचा प्रयत्न करूया. टाईड्स आर मुवमेंट ऑफ द सी वॉटर ऑकरिंग डेली अँड रेग्युलरली. टाईड्स म्हणजे काय, समुद्राच्या पाण्याचं जे मुवमेंट आहे ते रोज होते आणि रेग्युलर होत राहते. द लेवल ऑफ सी वॉटर चेंजेस आफ्टर अ स्पेसिफिक पिरियड ऑफ टाईम. सी वॉटरची जी लेवल आहे ही काही टाईमनंतर स्पेसिफिक टाईमनंतर चेंज होत राहते. आफ्टर एव्हरी 12 hours and 25 minutes अ सायकल ऑफ हाय टाईड्स अँड लो टाईड्स गेट कम्प्लिटेड. प्रत्येक 12 तास आणि 25 मिनटानंतर एक हाय टाईड आणि लो टाईडची जी सायकल आहे ही कंप्लीट होते. दिस रेग्युलरली ऑकरिंग इव्हेंट अपियर टू बी क्वाईट सिम्पल अँड नॅचरल. आणि ही जी गोष्ट नॅचरली होती ही एकदम सिम्पल आणि नॅचरल आहे. हाऊएव्हर इट इज डायरेक्टली रिलेटेड टू द सन, द मून अँड द अर्थ अँड द ग्रॅव्हिटेशनल अँड सेंट्रिफ्युगल फोर्सेस दॅट इंटरॅक्ट बिटवीन देम. आणि हे कशामुळे होते बघा, हे होते सूर्यामुळे, चंद्रामुळे आणि अर्थमुळे. या तिन्ही प्लॅनेट किंवा आपण बॉडी हेव्हनली बॉडीज आहे याच्या ग्रॅव्हिटेशनल आणि सेंट्रिफ्युगल फोर्समुळे आपल्याला या टाईड्स बघायला मिळतात. फिगर 3.1b. आता हे तर बघितलं. ट्राय दिस. कीप अ स्मॉल स्टोन ऑन अ चॉक पीस ऑन युअर नोटबुक अँड मूव अ नोटबुक फ्रॉम लेफ्ट टू राईट विथ सम फोर्स. असा नोटबुकवर एक चॉक ठेवा आणि लेफ्टपासून राईटपर्यंत नोटबुक तुमची एकदम फास्ट अशी सरकून बघा. टेक वॉटर इन अ स्मॉल कंटेनर विच हॅज अ हँडल. सी व्हॉट हॅपन इफ द कंटेनर इज व्हॉल अराउंड द विथ फोर्स. एका स्मॉल कंटेनरमध्ये थोडं पाणी घ्या आणि ते कंटेनर असं जोराने गोल गोल फिरवा. फिल द मिक्सर जार विथ वॉटर अँड स्विच ऑन द मिक्सर. ऑब्झर्व. डू दिस अंडर सुपरविजन ऑफ पॅरेंट. मिक्सरमध्ये थोडं पाणी टाका मिक्सर पॉटमध्ये आणि मिक्सर सुरू करा आणि हे करताना तुमचे पॅरेंट जवळ असेल याची काळजी घ्या. ऑब्झर्व अ फॅन अँड स्लिंग शॉट व्हाईल दे आर मुव्हिंग. फॅन आणि स्लिंग शॉट जे आहे हे मूव्ह होताना त्याच्याकडे ऑब्झर्व करावे. टेक हाफ अ ग्लास ऑफ वॉटर. स्लोली मूव्ह द ग्लास इन वन डायरेक्शन इन सर्क्युलर फॅशन. ऑब्झर्व व्हॉट हॅपन टू द वॉटर. एका ग्लासमध्ये पाणी घ्या आणि असं थोडं पाणीचं गोल गोल फिरवा आणि काय होते हे बघा. ऑब्झर्व व्हॉट हॅपन इफ द
इफ यू व्हर्ल अ की रिंग अराउंड अ फिंगर, तुम्ही आता हातात किचन टाकून असं गोल गोल फिरवून बघा, इथे किचनची रिंग टाका आणि ते गोल गोल फिरवून बघा आणि काय होते तुम्ही लक्ष द्या. कॅन यू टेल? ऑन द बेसिस ऑफ द क्वेश्चन गिवन बिलो डिस्कस द रिझल्ट अँड ॲक्टिव्हिटीज लिसन अबव. इन विच डायरेक्शन डिड द पीस ऑफ चॉक फॉल? चॉकचा जो पीस आहे कोणत्या डायरेक्शननी पडेल? वेअर डिड द वॉटर इन द ग्लास स्लो अ बल्ज? ग्लासमध्ये जे वॉटर आहे तिथे बल्ज म्हणजे फुगारा कुठे येईल त्या पाण्यात हे चेक करा. व्हॉट इफेक्ट डिड यू मोमेंट व्हॉट इफेक्ट डिड द मोमेंट हॅव ऑन द थिंग्स अटॅच टू द कीरिंग? तेव्हा कीरिंगला जे अटॅच आहे याची मुवमेंटवर ऑब्झर्वेशन करा. व्हॉट हॅपन टू द वॉटर इन द कंटेनर अँड द मिक्सर? जे तुम्ही मिक्सर आणि कंटेनरमध्ये पाणी ठेवलं होतं तिचं काय होणार, काय होतं आहे, त्याच्या मोमेंट कशा आहे हे चेक करा. विच फोर्सेस कुड बी ऑपरेटिंग इन ॲक्टिव्हिटीज लिस्टेड अबव? आणि वरील हे ॲक्टिव्हिटी करताना तुम्हाला कोणत्या फोर्सेस याच्यावर अप्लाय होत आहे असं वाटते हे चेक करा. इन विच ॲक्टिव्हिटी डिड यू फाइंड दॅट द सेंट्रिफ्युगल ऑर ग्रॅव्हिटेशनल फोर्स वॉज ग्रेटर? आणि असं पहा की कोणत्या एक्सपेरिमेंटमध्ये सेंट्रिफ्युगल फोर्स जास्त आहे किंवा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जास्त आहे. जिओग्राफिकल एक्सप्लेनेशन. इन ऑल द अबव ॲक्टिव्हिटीज द इफेक्ट ऑफ द सेंट्रिफ्युगल फोर्स इज विजिबल. वरील सर्व गोष्टीत सेंट्रिफ्युगल फोर्सचा जो इफेक्ट आहे तुम्हाला बघायला मिळतो. द सेंट्रिफ्युगल फोर्स ॲक्ट इन द डायरेक्शन ऑपोजिट ऑफ द ग्रॅव्हिटेशनल फोर्स. सेंट्रिफ्युगल फोर्स हा नेहमी ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या ऑपोजिट डायरेक्शनने ॲक्ट करत असतो. सेंट्रिफ्युगल मीन्स गोईंग अवे फ्रॉम द सेंटर. सेंट्रिफ्युगलचा अर्थ असा होतो की ज्या फोर्समुळे आपल्याला सेंटरपासून दूर ढकललं जातं त्याला आपण सेंट्रिफ्युगल फोर्स असे म्हणतो. यू मस्ट हॅव एक्सपिरियन्स इट टू. तुम्ही पण हे अनुभवलं असेल. ॲट द लोकल फेअर्स इफ यू सीट इन द फेरीज व्हील युअर सीट स्पिन्स अँड लीन टुवर्ड अवे फ्रॉम द व्हील. इथे बघा तुम्ही फेअर्समध्ये तुम्ही कधी मेळ्यात वगैरे गेला असेल, आनंद मेळा वगैरे लागतो, इथे फेरीज व्हील म्हणजे आकाश पाळणा असतो. जेव्हा आकाश पाळणा फिरतो तेव्हा तुमच्या अशा लक्षात येईल की तुमचं जे पाळणा ज्यात तुम्ही बसले आहे हे त्या आकाश पाळण्याच्या सेंटरपासून दूर ढकलल्या जातं असं तुम्हाला अनुभवता येतं. दिस ऑल्सो इज अन इफेक्ट ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि हा पण एक सेंट्रिफ्युगल फोर्समुळेच होणारा इफेक्ट आहे. डिवाइड द स्टुडंट द टू इक्वल टीम, कंडक्ट द गेम ऑफ टग ऑफ वॉर for 5 minutes, discuss the experience in the class. Centrifugal and gravitational force. Due to its rotation, कशाचं रोटेशन? अर्थचं. अर्थ गेट्स अ टाईप ऑफ पॉवर और फोर्स. अर्थ फिरत राहते हे तुम्हाला माहीत आहे, त्याच्यामुळे त्यात एक पॉवर आणि फोर्स जनरेट होतो. दिस फोर्स वर्क अवे फ्रॉम द सेंटर. आणि हा फोर्स जो आहे सेंटरपासून दूर ढकलला जातो म्हणजे अवे म्हणजे दूर काम करतो, दूर फेकायचं काम करतो. इट इज कॉल्ड सेंट्रिफ्युगल फोर्स. ही फिगर 3.5मध्ये दाखवलेलं आहे. ड्यू टू दिस फोर्स एनी ऑब्जेक्ट ऑफ द अर्थ वुड बी थ्रोन इन टू द स्पेस. आणि या फोर्समुळे अर्थवरून कोणतं पण ऑब्जेक्ट हे स्पेसमध्ये फेकलं जाऊ शकतं. हाऊएवर द ग्रॅव्हिटेशनल फोर्स इज वर्किंग टुवर्ड द सेंटर ऑफ द अर्थ ॲट द सेम टाईम. आणि याच वेळी अर्थवर ग्रॅव्हिटेशनल फोर्ससुद्धा काम करत असतो. दिस फोर्स इज मेनी टाईम ग्रेटर दॅन द सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा सेंट्रिफ्युगल फोर्सवरून खूप जास्त मोठ्या प्रमाणात काम करत असतो किंवा त्याची पॉवर जास्त असते. हेन्स एनी ऑब्जेक्ट ऑफ द सरफेस ऑन द सरफेस ऑफ द अर्थ रिमेन ॲट द प्लेस वेअर इट एक्झिस्ट. आणि त्याचमुळे अर्थवरची कोणती पण गोष्ट ही बाहेर न फेकल्या जाता अर्थवरच राहते. तर बघा इथे नॉर्थ पोल दिलेला आहे आणि हे आपले रोटेशन ऑफ द अर्थ आहे. ही अर्थ जेव्हा रोटेट करते तेव्हा बघा कोणती पण गोष्ट रोटेट करते तर त्याच्यावरचे जो ऑब्जेक्ट आहे बाहेर फेकलं जाते. पण अर्थचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे तो अर्थच्या सेंटरला प्रत्येक गोष्टीला ओढत राहतो. त्यामुळे ह्या सेंट्रिफ्युगल फोर्सपेक्षा ग्रॅव्हिटेशनल फोर्स हा जास्त आहे. त्यामुळे आपल्याला अर्थवरून कोणती गोष्ट बाहेर फेकता येत नाही. जी इज फॉर सेंट्रिफ्युगल फोर्स आणि जी इज फॉर ग्रॅव्हिटेशनल फोर्स अँड सी इज फॉर सेंट्रिफ्युगल फोर्स. तर बघा इथे जी दाखवला आहे अर्थच्या सेंटरमध्ये हा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे आणि सी दाखवला आहे हा अर्थपासून दूर फेकला जातो हा सेंट्रिफ्युगल फोर्स आहे. टाइड्स. द फॉलोइंग फॅक्टर आर रिस्पॉन्सिबल फॉर द ऑकरन्स ऑफ टाइड्स. द ग्रॅव्हिटेशनल पुल ऑफ द मून अँड द सन ॲज वेल ॲज द अर्थ.
जो सनचा, अर्थचा आणि मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे याच्यामुळे आपल्याला टाइड्स बघायला मिळतात. रिव्हॉल्युशन ऑफ द अर्थ अराउंड द सन अँड द इनडायरेक्ट रिव्हॉल्युशन ऑफ द मून अराउंड द सन. अर्थची जी सूर्याभोवती रिव्हॉल्व होण्याची प्रक्रिया आणि त्याचप्रमाणे मून पण इनडायरेक्टली सूर्याभोवती फिरतो. सेंट्रिफ्युगल फोर्स जनरेट ड्यू टू द रोटेशन ऑफ द अर्थ. अर्थच्या रोटेशनमुळे सेंट्रिफ्युगल फोर्स हा तयार होतो. ऑकरन्सेस ऑफ टाइड्स. हे बघा इथे अर्थचा हे आहे, नॉर्थ पोल दाखवलेला आहे, इथे मून दाखवलेला आहे. तर बघा नॉर्थ पोलवरून आपण ऑब्झर्व करू ग्रॅव्हिटेशनल फोर्सेस ऑफ द मून हाय टाइड्स. इकडे सेंट्रिफ्युगल फोर्स. तर बघा अर्थ फिरत आहे आणि हा अर्थचा सेंटर आहे. जेव्हा इथे मून येतो तेव्हा मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स जो आहे हा अर्थवरील पाणी त्याच्याकडे ओढायचा प्रयत्न करतो. त्याच्यामुळे आपल्याला या पार्टमध्ये जो आहे या पार्टमध्ये आपल्याला हाय टाइड्स पाहायला मिळतात. पण हे जो दोन पार्ट आहे इथे सध्या मूनचा ग्रॅव्हिटेशनल फोर्स काम करत आहे का नाही, त्यामुळे इथे आपल्याला लो टाइड्स बघायला मिळतात. याचप्रमाणे अर्थ फिरत असल्यामुळे या पार्टमध्ये आपल्याला हाय टाइड बघायला मिळतं आणि या पार्टमध्ये आपल्याला लो टाइड्स बघायला मिळतं. द मून इज क्लोजर टू द अर्थ दॅन द सन. हेन्स इट्स ग्रॅव्हिटेशनल फोर्स बिकम मोर इफेक्टिव्ह दॅन दॅट ऑफ द सन. मून हा सनपेक्षा अर्थ जास्त जवळ आहे, त्यामुळे मूनचा जो ग्रॅव्हिटेशनल फोर्स आहे अर्थवरून जास्त इफेक्टिव्ह आहे. Tides occur due to the relative position of the moon, the sun and the earth. A place on the earth located at the opposite point of the place experience high or low tide also experience high or low tide respectively at the same time. ज्या पार्टमध्ये हाय टाईड बघायला मिळते अर्थवर, ज्या पार्टमध्ये हाय टाईड बघायला मिळते त्याच्याच एक्झॅक्टली अपोजिट साईडला पण आपल्याला हाय टाईड बघायला मिळते. आणि ज्या ठिकाणी अर्थवर लो टाईड बघायला मिळतात त्याच्याच एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शननी सुद्धा आपल्याला लो टाईड बघायला मिळेल. दिस इज द रिझल्ट ऑफ सेंट्रिफ्युगल फोर्स. आणि याचं कारण आहे सेंट्रिफ्युगल फोर्स. सी फिगर 3.6 and try to understand the location of high and low tide of the earth. When there is high tide at 0 degree meridian, the 180 degree meridian also experience a high tide. जेव्हा 0 डिग्री मेरिडियनवर हाय टाईड असते त्याच वेळी 180 डिग्री मेरिडियनवर सुद्धा हाय टाईड आपल्याला बघायला मिळेल. द मेरिडियन दॅट आर द राईट अँगल टू द दोज हॅव्हिंग हाय टाईड विल एक्सपिरियन्स लो टाईड ॲट द सेम टाइम्स. आणि बघा इन केस ही जी मेरिडियन आहे हाय टाईडची जी मेरिडियन आहे याच्या 90 डिग्रीवर जी मेरिडियन येईल याच मेरिडियनवर आपल्याला लो टाईड बघायला मिळतं. इफ इट इज हाय टाईड ॲट 0 डिग्री ओके हे तर झालं आहे. ओके वाचू आपण. इफ इट इज हाय टाईड ॲट 0 डिग्री अँड 180 डिग्री मेरिडियन देन ॲट विच मेरिडियन विल लो टाईड ऑकर. बघा 0 डिग्री आणि 180 डिग्री मेरिडियनवर जर हाय टाईड आहे तर लो टाईड कोणत्या डिग्रीवर राहील? व्हेरी गुड 90 डिग्री मेरिडियनवर आपल्याला लो टाईड बघायला मिळेल. थिंक अबाउट इट. लार्ज रॉकेट आर यूज टू गो इन टू द स्पेस अवे फ्रॉम द अर्थ विच फोर्स दे ॲक्ट अगेन्स्ट. अर्थवरून मोठे मोठे रॉकेट अर्थवरून सोडल्या जातात आकाशात, तेव्हा त्याच्यावर कोणता फोर्स ॲक्ट होत असतो? कोणत्या फोर्सच्या अगेन्स्टमध्ये रॉकेट हे जे आहे हे पृथ्वीवरून वर होतं? व्हेरी गुड ग्रॅव्हिटेशनल फोर्सच्या अगेन्स्टमध्ये रॉकेट हे पृथ्वीवरून आपल्याला आकाशात सोडावे लागते. त्याच्यानंतर टॉपिक आहे टाइप्स ऑफ टाइड्स. तर हा टॉपिक आपण पुढील व्हिडिओ लेक्चरमध्ये कंप्लीट करूया. तोपर्यंत घरीच राहा, सुरक्षित राहा.